2047ला राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. याचा उद्घाटन सोहळा डॉक्टर गोयारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय आणि कृषी व्यवसाय टिकवण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत असं सुद्धा आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं. 14 फेब्रुवारी स्वातंत्र्यानंतर भारताला विकासाच्या मार्गावर कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीनं अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यास मदत केली. आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्रातील संकटावर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर फणींद्र गोयारी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि पीएम उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग यावर राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर गोयारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, प्राध्यापक राम भोसले, अश्विनी पांढरे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉक्टर गोयारी म्हणाले, सर्वत्र विकसित भारत 2047 ची चर्चा सुरू आहे. देशाच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पिकांची किंमत, नवतंत्रज्ञान आणि बाजारपेठेची नव्यानं मांडणी केल्यास भारताचा विकास होईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी नियम आणि नियमन करावं लागणार आहे. भारताच्या विकासात सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राचं मोठं योगदान आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर गौतम कांबळे म्हणाले, भारताच्या शाश्वत विकासाचा रोडमॅप तयार करण्याचं काम 2047 भारत यासारख्या परिषदांमधून होणार आहे. या पैलूंवर चर्चा सुद्धा होणार आहे आणि याचं सादरीकरण होणार आहे. पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे, डॉक्टर नीलम यादवा, डॉक्टर भक्ती महेंद्रकर यांनी विकसित भारत 2047 सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विकास आव्हानं यावर मांडणी केली. प्रास्ताविक प्रभाकर कोळेकर यांनी केलं. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केलं. आभार राम भोसले यांनी मांडले. यावेळी विद्यार्थी संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इम्रान शेख, भैरवनाथ भुसारे, बालाजी सग्गम, बसवकुमार लंगोटे, राजेश कुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.